नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत अतिशय सुंदर, शांत आणि ऐतिहासिक अशा जागेवर, वागेश्वर मंदिर वाघोली इथे. तर हे माझं सासर आहे. मी पुण्यात राहते सिटीत आणि वाघोली हे माझं सासर आहे, नगर रोडवर. तर हे मंदिर भगवान शंकराचं आहे. इथलं वातावरण अतिशय प्रसन्न, शांत आहे. अगदी पवित्र वाटतं. जर एकांत हवा असेल, देवाच्या सानिध्यात राहायचं असेल तर खूपच छान. इथे निसर्ग, भक्तिभाव, सुंदर ह्याचा संगम आहे. इथे प्री वेडिंग शूट पण घेतात बऱ्यापैकी. आम्ही होतो त्यावेळेस साईडला प्री वेडिंग शूट चाललेलं आहे एक जणाचं, ते दाखवेलच मी तुम्हाला. की नाही आठवत नाही आहे जरा मला आता. घंटा पण खूप मोठा आहे हा. श्रावण महिन्यात सगळेजण येतात. निमित्ताने आम्ही आलो होतो इथे वाघोलीत. मग माझी आई आणि मी दर्शन घ्यायला गेलो होतो. तर इथे समोरच आपण घंटा वाजवले की समोरच मंदिराच्या मोठा नंदी आहे. अतिशय सुंदर, भव्य दिव्य असं नंदीचं आम्ही दर्शन घेतलं. काही जण तर दर सोमवारी, काही श्रावणात महिन्यात रोज येतात पिंडीवर पाणी टाकण्यासाठी. हा तिथला तलाव आहे. आजूबाजूचा परिसर होता तो. खूप छान वातावरण आहे आणि आता पाऊस पडतो ना, तर खूपच छान आहे तिथे सगळं. बसायला पण छान जागा आहे. तिथे बोटी वगैरे पण ठेवलेल्या आहेत. संध्याकाळचं तिथे तिकीटवर ते बोटीमध्ये आपण जाऊ शकतो. तर हे नंदीचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे. दुपारची वेळ होती बघा, ही 11ची. 12च्या आसपास इथे आरती पण होते. अशा पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघितलंय का वागेश्वर मंदिर? आला होतात का कधी? आता श्रावणात तुम्ही कुठे कुठे फिरताय, कोणत्या देवाला जाताय, मला नक्कीच सांगा. पुराणानुसार असं सांगितलं जातं की ह्या भागात भगवान शंकर वाघावर स्वार होऊन प्रकट झाले होते, म्हणून या मंदिराचे नाव वागेश्वर असं ठरवले गेले. आणि या मंदिरात आधुनिक रूपात 18व्या शतकात म्हणजेच 250 वर्षापूर्वी श्रीमंत पिलाजीराव जाधव यांनी पुन्हा बांधले. पिलाजीराव हे वाघोली परिसराचे जमीनदार आणि सरदार होते आणि त्यांनी मंदिराचा पुनर्विकास, तलाव, आजूबाजूच्या परिसराची पूर्ण उभारणी केली. मुख्य करून शिवलिंग शिवाय नंदी, पार्वती माता, गणपती आणि काही ठिकाणी विष्णू यांच्या मूर्ती आहेत. मंदिरात एंट्री केलेली होती आणि भव्य दिव्य असे स्तंभ होते. मंदिरात शिवलिंग अतिशय सुंदर आहे. गाभाऱ्यात जास्त गर्दी नव्हती, भक्तगण थोडेच होते. आम्हीही त्यामध्ये होतो. शांततेत प्रार्थना करते आली. मंदिराच्या आवारात छान आम्ही वेळ घालवला होता बाहेरच. श्रावण महिना असल्यामुळे बरेच भक्त तिथे मांड्या घालून बसले होते, भक्तिभावाने ध्यानसाधना करत. हे मंदिर अशा पद्धतीने बांधलेलं आहे. तर गाभाऱ्याचं आम्ही दर्शन घेऊन फोन बंद केला होता जरा वेळ आणि आम्ही बाहेर आलो नंतर दर्शन घेऊन. तुम्ही नक्की या, एकदा ट्रिप करा वागेश्वराची. श्रावण महिन्यात आलं तर खूपच छान. आणि ब्लॉग कसा वाटला, आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही कुठे जात असाल तर तेही सांगा. पुन्हा मी असेच ब्लॉग घेऊन येत राहील, घरगुती आणि कुठे बाहेर गेलो फिरायला तर तिथलेही. तर चला बाय. श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे फोटो काही काढलेले आहेत ते पहा तुम्ही. ओम नमः शिवाय.